मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली। येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या आपल्या गावी ते उपोषणाला बसणार आहेत। राज्य सरकारकडून प्रलंबित असलेले हैदराबाद GR मधील प्रमाणपत्र यासह अन्य मागण्यांसाठी ते उपोषणाला बसणार आहेत। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरीचं पाणी नेते, त्या पदावर नेऊन टाकलं। त्यांना कामच नाहीये, त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। आंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू कर। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठे आंतरवालीत तुम्हाला दिसतील। सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा GR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे। पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा GR काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या GR मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचे। या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो GR निघणार आहे तो 1994 ला जसा GR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। एका मंत्र्याने जो महा विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या तुझ्या जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचंय ना, ही लय गंभीर बाब आहे। आणि मला माहिती कळली, मी म्हणलं त्याला म्हणा नीट काय म्हणलो बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला। म्हणलं नीट काय, तो या मतदारसंघात तुला फिरतात नाही सर, कशाला गाडीत लाकूड गुंतून घेतो? ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे। तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या। फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा मजा तुम्हीच करा। काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं भट्टेचं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।